कमून हसती बरीच असतात. जा द्या प्रस्थाला इथे हसायचं. तर मी काय म्हणते, आज मला उपवास पण आहे. गॅस बंद करते ना, स्वयंपाक करते. तर ते जाऊ द्या. मी भविष्य पण सांगू शकते कोणाचा, ते खरं पण होतं आणि आशीर्वाद पण दिलेला खरा होतो. ते जाऊ द्या, लय वर्षापासून हे येते मी कधी. तर मी काय बोलते की खरं ना, मी आज एक रील बघितली. तर हे बघा, जॅकेट माझं लय वर्षाचं आहे हा, जुनं 2-3-4 वर्ष झालं असं नाही जॅकेट. आता थंडी लागली म्हणून घालते. मला लय जाड पण नाही आवडत, मला थोडस नॉर्मल असं. आता लय थंडी सुरू झाली ना जास्त, तर मग घालावं तर लागतच ना. तर ठीक आहे, ओके. एक रील बघितली मी मगाशी. तर खरंच ना, की जे आपले मिलिटरीवाले असतात, जे आर्मीत जातात, तर त्यांचं किती अवघड असतं. त्यांचे मुलं लेकरं बाळ सगळे, बायको, किती त्यांना संकष्ट करावं लागतो. त्यांच्यापासून दूर राहावं लागतं, लांब राहावं लागतं, किती हे. आणि तेच परत लय अवघड असतं त्यांचं. किंवा नवीन नवीन लग्न झालेले असले तरी पण त्यांचं पण किती अवघड आहे. किती त्यांना म्हणजे एक दुसऱ्याला भेटायसाठी तरसावं लागतं. हे ते भरपूर गोष्टी असतात. तर सगळं म्हणजे बायकोलाच झेलावं लागतं जास्त. हा, पण त्यांना पण झेलावं लागतं. जे जाते ते मिलिटरीमध्ये, त्यांना पण किती संघर्ष करावा लागतो, किती फॅमिलीपासून दूर राहावं लागत.